मला एअरफोर्समध्ये उस्ताद हा एक पद मिळालं होतं, अल्ट्रा स्किल्ड ट्रेन अँड डेव्हलप्ड पर्सन. दादर वेस्टर्न लाईनला मी लोकलची वाट पाहत असताना अचानक 4 लोक माझ्या भोवती आले. एकाने एक हळूच चाकू काढून माझ्या पाठीच्या जवळ लावला आणि मला बोलला तो की चुपचाप हमारे साथ चलो. टू दी एक्सटेंट कधी कधी खाऊ घालताना जर त्यांना एकदम नॉशॅटिक वाटलं उलटी करायला लागले ना, तर ती उलटी जर कपड्यांवर अंगावर झाली तर ते सर्व सिस्टीम काढायला आणि ते खूप त्रास व्हायचा. मी ती उलटी त्यांच्या हातावर झेलायचो आणि जोरजोरात बोलायला लागले की अरे क्या ऐसे घर छोड़ के आते क्या, भाभी से झगडा हुआ तो, भाभी तो माँ जैसी होती है. त्याच्यामुळे मी ओरडायचा प्रयत्न केला तर ही लोकांची संभाषणं अशी चालू माझ्याशी, चलो चलो घर, कल से भाभी ने कुछ खाया नहीं है, आणि असे करून ते मला ओढून घेऊन जायला लागले. सो आय वॉज किडनॅप्ड. अशा प्रकारे तो एक मोठा एपिसोड होता. इट वॉज ल्युकेमिया इन दी फर्स्ट स्टेज. दादाची सगळी सर्टिफिकेटची जी बॅग होती ती बॅग बसमधनं चोरीला गेली आहे आणि सर पोलिसांसोबत तिथे शोधायचा प्रयत्न करत आहेत. एअरफोर्स म्हटल्यावर फायटर एअरक्राफ्ट, विमानं, रडार आणि सगळं हायेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे एअरफोर्स वॉज अहेड ऑफ ऑल दी कंट्रीज टेक्नॉलॉजी. राईट. म्हटलं दिस इज बेस्ट ऑप्शन. मी फॉर्म भरला, परीक्षा दिली, सिलेक्ट झालो आणि मी रात्री 1:30 वाजता माझ्या बरॅक्समधनं बाहेर पडलो. ते कंपाऊंडची तार वाकवून, कारण गेटमधनं बाहेर जाणं शक्य नव्हतं, कंपाऊंडची तार वाकवून मी त्यातनं बाहेर गेलो. त्या कॉलेजमध्ये मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या 3 विषयांसाठी माझे वडील प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तर त्यातनं मी ठरवलं होतं की नाही मला शिकायचं आहे, असं कसं काय नाही म्हणू शकतात. बरं ठीक आहे. त्यातनं मला एक जो खूप मोठा लेसन मिळाला तो हा आहे की आय शुड फोकस ऑन व्हॉट आय वॉन्ट टू अचीव्ह अँड नॉट ऑन टाईमलाईन. त्या पायऱ्यांवर बसून मी खूप रडलो. मंदिराच्या समोर मला सुचे ना की आपण काय करतोय, काय चाललंय आपल्या आयुष्यात. गेलं इंजिनिअरिंग, कारण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सनी परमिशन नाकारली. निबंध लेखन स्पर्धेचं बक्षीस कवी नहादो महानोर यांच्या हस्ते मिळालं. मी थोडीशी झटापट करायला लागलो तर त्यांनी एकाने माझा हात पक्का पकडला आणि दुसऱ्या बाजूने मला दाबून म्हटलं की कुछ भी गडबड नाही करणार. डेअरिंग केलं मी एक दिवस आणि मी माझी सायकल, गाड्या तर नव्हत्याच त्या काळात, तर माझी सायकल घेऊन मी जंगलातनं जे काही 22-23 किलोमीटर आलो होतो ते 23 किलोमीटर सायकल चालवत गेलो पुस्तक घ्यायसाठी. नाटक केल्यानंतर एक्झॅक्टली मला आठवतं 5व्या दिवशी मला सडकून ताप भरला. हो. आणि मी एकटाच होतो क्वार्टरमध्ये. त्यांनी माझा हात बघितला आणि हस्तरेषा पाहून त्यांनी सांगितलं की तुझ्या हातावर शिक्षण रेषा नाही आहे. त्यावेळेस असं जाणवलं की व्यक्तिमत्व हा काही भाग नसतो तुमच्या कर्तृत्वाचा. तुमचं कर्तृत्व हे तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतं. पदोपदी मला ते ज्योतिषाचं ते विधान आठवायचं की तुझ्या आयुष्यात शिक्षण होणार नाही. 22-23 किलोमीटर जंगलात आम्ही प्रवास केला आणि आमच्या युनिटला आलो. कारगिल वॉर जेव्हा डिक्लेअर झालं ना, माझ्या हातात 1.5 वर्ष होतं माझी परीक्षा क्लिअर करायला, कारण टाईम फ्रेम असते. त्या वेळात मी आम्हाला 5 दिवस जेव्हा टायगर हिल कॅप्चर झाली तर त्या क्षणापासून आज तागायत मी माझे विचार मांडायला कधीच घाबरलो. विचित्र घटना घडायला लागल्या माझ्यासोबत, ज्याला लोक भूत वगैरे असं हा प्रकार, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी. येस, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, एक्झॅक्ट करेक्ट वर्ड. तर त्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा मला अनुभव यायला लागला आणि तो अनुभव फार निगेटिव्ह होता. फक्त उकडलेली भाजी खायची, त्याच्यात तूप नाही, काहीच नाही. तर ती जिद्द होती माझी. मी खाल्ली. 1 वर्ष मी बिगर मिठाचं जेवलो. ॲप्कोलाईटच्या त्यावेळेस एशियन पेंट, ॲप्कोलाईट अशा छोट्या छोट्या डब्या यायच्या. डब्या बाटल्या नाही, डब्या ऑइल पेंटच्या, जो आपण लोखंडाला याला त्याला पेंट मारतो तो ऑइल पेंट. ओके. हा, मी त्या ऑइल पेंटच्या पेंटिंग्स काढले. तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, त्या लेवलचे प्रश्न विचारा आणि तुम्हाला वाटलं की मी सुटेबल नाही आहे तर तुम्ही मला काढून द्या बाहेर, मी चालला जाईल. SP कॉलेजमधून निघायचं, हडपसरकडे जायचं, नोकरी करायची. 5:30ला बस पकडायची, धावत पळत मी SP कॉलेजच्या समोर उतरायचो. रूमवर जायचं, कपडे बदलायचे, कारण ते कंपनीतल्या याला ते सगळं वास असायचा. तर मी असं ना वेड्यासारखं हात बघायचो, येते का शिक्षण रेषा. त्यांनी मला दाखवलं होतं काशी इथे असते.
तर सुरुवात तरी होते का शिक्षण रेषेची. आयुष्यात ठोकर लागणं ही मोस्ट पॉझिटिव्ह थिंग आहे तुमच्या आयुष्यात. ती लागलीच पाहिजे एकदा ती तरी. लागलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला लक्षातच येत नाही की आपण चुकीचं काही करतोय का. जगातली जेवढी सक्सेसफुल लोक आहेत ती सर्व एका वेळेला अतिशय अपयशी झालेली होती, की अपयशाच्या सर्वात खालच्या स्तरावर गेलेली ती लोक आहेत, आणि तिथून त्यांनी ती भरारी घेतलेली आहे किंवा तिथून त्यांनी ती झेप घेतलेली आहे. कारण तेवढं अपयश एकदा चाकल्यानंतर आहे ना, त्याच्यापेक्षा वाईट या जगात काहीच होऊ शकत नाही. पाईप नळ उघडला आणि त्या पाईप खाली आंघोळ करायला लागलो, ते कोणीतरी एका पोलिसांनी बघितलं, तो तिकडून चिठ्ठी मारायला, तो तिकडनं माझ्याकडे येईपर्यंत मी तसंच ओल्या अंगाने तसंच ते साबण लावलेलं जेवढी होती तेवढी पटकन धुतली आणि तसंच पळालो, लपलो तिकडे. त्या लास्ट ऑक्टोबर ब्लड कॅन्सरनेच गेला तो. मी माझा बोन मॅरो त्याला डोनेट केला होता. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधुरी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते द ऑरेंज पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नरेंद्र तेलरंद्रे सर, आणि हे आहेत अशोका एज्युकेशनचे, म्हणजे पूर्ण नाशिकमधलं जेवढं अशोका एज्युकेशन आहे त्याचे ॲडमिनिस्ट्रेटर. तर मी सर तुमचं स्वागत करते इथे. आपण जाणून घेऊया सरांचा जीवन प्रवास, की त्यांनी कसं प्रत्येक परिस्थितीवर मात करून आज इथपर्यंत स्वतःला आणून ठेवलं आहे. तर जाणून घेऊयात आपण सरांचा जीवन प्रवास. सर, कुठला जन्म तुमचा? माझा जन्म वर्धा, विदर्भातील वर्धा ह्या शहरातला आहे. आणि वर्ध्यातल्या माझ्या जन्मानंतर माझे वडील नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात आले. मालेगावला MSG कॉलेज आहे, महाराजा सयाजीराव गायकवाड कॉलेज. त्या कॉलेजमध्ये मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या 3 विषयांसाठी माझे वडील प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि 69 साली आम्ही मालेगावला आलो. बरं. आणि मग त्याच्यानंतर तुमचा जीवन प्रवास, म्हणजे जसं तुमचं शिक्षण पूर्ण मालेगावातच झालं? हां, माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे मालेगावात KBH हायस्कूल, कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल या हायस्कूलमध्येच झालं प्राथमिक शिक्षण 10वीपर्यंत. आणि ते शिक्षण घेत असताना बऱ्याच काही आम्हाला धडे मिळाले आयुष्याचे. बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींशी भेटायला मिळालं. आणि आठवणीतली सगळ्यात राहिलेली गोष्ट म्हणजे मला एकदा निबंधलेखन स्पर्धेचं बक्षीस कवी नहादो महानोर यांच्या हस्ते मिळालं. आणि एक कवी कसा असतो, तर आपल्याला कवीबद्दलची एक कल्पना आपल्या मनात असते की कवी हा एक खूप नाजूक असेल, त्याच्या कविता खूप नाजूक असतात आणि आपल्या इमॅजिनेशनमध्ये. आणि जेव्हा आम्ही बक्षीस घ्यायला म्हणून पुढच्या रांगेत बसलेलो होतो आणि कवी नहादो महानोर आले आणि धिप्पाड एक उंच रांगडा व्यक्ती, हेच असतील कवी का असं वाटलं. जेव्हा बक्षीस घेतलं, त्यांच्या आशीर्वाद घ्यायसाठी खाली वाकलो, तर त्यांच्या पायात असलेल्या त्या चपला आणि ते सगळं पाहिल्यानंतर वाटलं की अरे हा तर एक शेतकरी व्यक्ती ती वाटत होती. शेक हँड केल्यानंतर त्यांचा तो खरखरीत हात, त्यावेळेस असं जाणवलं की व्यक्तिमत्व हा काही भाग नसतो तुमच्या कर्तृत्वाचा. तुमचं कर्तृत्व हे तुमचं व्यक्तिमत्व घडवत असते. आणि तिथून तो जो धडा होता, त्यांनी जो पाठीवर हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं की फक्त निबंध लेखनातच का, बाकीच्या स्पर्धांमध्ये पण बक्षिसं मिळवायला काय हरकत आहे. बरोबर. आणि थोड्या वेळाने माझ्या हातात 6 बक्षिसं होती. ती 6 बक्षिसं त्यांच्याच हातून घेतली होती. मग ती चित्रकला स्पर्धेचं होतं, वक्तृत्व स्पर्धेचं होतं, आणि वर्गात 2रा-3रा नंबर आल्याचं जे बक्षीस असतं ते बक्षीस, अशी 5-6 बक्षिसं घेतली. आणि मग मी त्यांच्याकडे पाहून हसत होतो की तुम्ही सांगितल्यानंतर. आणि मग त्यांनी मला प्राचार्यांच्या, मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलवून सांगितले की बाळा, तू जर कष्ट करशील तर आयुष्यात नक्की पुढे जाशील. आणि आजही ती वाक्य माझ्या मनात आहेत की कष्ट केल्याशिवाय
पुढे जाता येत नाही. येत नाही. अगदी बरोबर. आणि याच्यावर माझा अगदी ठाम विश्वास आहे. मग लहानपणी अशा बऱ्याच मोठ्या व्यक्तींशी भेटलो. त्यात अजून एक प्रसंग मला आठवतो. एक स्वामी आले होते आमच्या शाळेत आणि त्यांनी प्रश्न विचारला की पांडव किती होते. तर पांडव किती होते हे विचारल्यानंतर सगळ्या पोरांनी 5, त्यातले काही मुलांनी 6 असंही उत्तर दिलं. आणि काही मुलांनी सांगितलं की कर्ण हा पण पांडव होता. आणि मी हात वर केला. आणि मी हात वर केल्यावर म्हटलं की मी नाही कर्णाला पांडव मानायला तयार. पांडव ह्या शब्दाची जर आपण डेफिनेशन घेतली तर ते पांडुपुत्र असे होते. आणि कर्ण हा कुंतीपुत्र होता. राईट. तुम्ही जर विचारलं असते की कुंतीचे किती पुत्र होते तर 6 म्हटले असते, पण पांडव 5च होते. तर मी असं बोलल्यानंतर त्यांनी ते हसले आणि त्यांनी असं झोळीत हात घातला. त्यांच्या त्या ऑरेंज कलरचे ते जे होतं झोळीत, आणि त्या झोळीतनं त्यांनी काढलं काहीतरी. मला म्हटलं इकडे ये. आणि त्यांनी माझ्या हातावर ठेवलं तर ते 25 पैशाचं एक नाणं होतं. ते सांगताना त्यांनी सांगितलं की ही जी तुझी विचाराची दिशा आहे किंवा हे जे तुझं विचार व्यक्त करण्याचं धारिष्ट्य आहे, जी हिंमत आहे, ही कायम ठेव आयुष्यात. तर त्या क्षणापासून आज तागायत मी माझे विचार मांडायला कधीच घाबरलो नाही. की नाही, हे आपले विचार हे मांडलेच पाहिजे. कदाचित ते सगळ्यांपेक्षा वेगळे असतील पण बरोबर असतील. बरोबर आहे. चुकीचे असतील तर जग सोडूनच देईल. अगदीच अगदीच. पण मग ह्या सगळ्यामध्ये सर मला तुम्हाला असं विचारावं असं वाटेल की ह्यातनं कुठलं क्षेत्र एक्झॅक्ट निवडायचं असं तुम्हाला कधी गफलत नाही झाली? नाही, कधीच मला कधीच कन्फ्युजन म्हणा किंवा गफलत म्हणा झाली नाही. कारण लहानपणापासूनच माझा ओढा जो होता हा टेक्निकल गोष्टींकडे खूप होता. मला खूप क्युरियासिटी असायची किंवा खूप काही जाणून घ्यावं असं वाटायचं की हे असं का होतं आहे. ही एक वाईट खोड आहे मला. कुठलीही गोष्ट मी बघितली तर ती अशी का होते हे समजल्याशिवाय मला शांतता लाभत नाही. म्हणजे मी 9वीत असताना मला आठवतं मी आमचा रेडिओ उघडून टाकला होता की आवाज येतो कसा. तर त्याच्यामुळे मी टेक्निकल लाईनलाच जाणार माझं स्वप्नच होतं की मी इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकून आणि त्यात PhD किंवा डॉक्टरेट करायची. त्याच्यामुळे 8वीपासून मी टेक्निकल हा विषय घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर त्याच लाईनला इंजिनिअरिंग लाईनलाच करायचं ह्यात मला काहीही कन्फ्युजन नव्हतं लहानपणापासून. म्हणजे 7वी 8वीलाच क्लिअर होतं की आय विल बी लर्निंग टेक्नॉलॉजी. दॅट्स ग्रेट. तर 10वी नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. चांगले मार्क मिळाले 10वीला. डिप्लोमाला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक जळगाव, त्या काळी 1 नंबरचं पॉलिटेक्निक होतं, आजही आहे. आणि तिथे माझा नंबर लागल्यावर मला इलेक्ट्रॉनिक्स करायचं होतं, पण तिथे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीला नंबर लागला. मी ॲडमिशन घेतली. ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा मला कळलं की वर्गात शेवटून 2रा 3रा नंबर आहे माझा, म्हणजे माझी टक्केवारी एवढी, मी स्वतःला फार हुशार समजत होतो. 81% मिळाले बघ 10वीला. तर पण तिथे गेल्यावर कळलं की माझ्याहीपेक्षा हुशार विद्यार्थी भरपूर आहेत. आणि त्या 60 विद्यार्थ्यांमध्ये आपला नंबर खालून 3रा 4था आहे. अरे बापरे. तर खूप जिद्दीने अभ्यासाला लागलो. कारण मला ते खालून 3रा 4था हे काही पचत नव्हतं की आपलं वरून 3रा 4था असेल तर ठीक आहे. पण तो अभ्यास करत असताना काय झालं की एकदा हा फार म्हणजे माझ्या आयुष्यावर इम्पॅक्ट करणारा प्रसंग आहे की एक प्रसिद्ध ज्योतिषी होते, मी नाव नाही सांगणार. त्यांनी माझा हात बघितला आणि हस्तरेषा पाहून त्यांनी सांगितलं की तुझ्या हातावर शिक्षण रेषा नाही आहे, तर तुझं शिक्षण हे अवघड आहे होणं. तुझं शिक्षण काही होणार नाही. तू जेवढे स्वप्न पाहतोय PhD वगैरे करायची, तर ती कदाचित पूर्ण होणार नाही. आणि माझ्यासाठी तो शॉक होता. एक 15-16 वर्षाच्या मुलाला एका प्रथितयश ज्योतिष्याने सांगणं, आणि ते इतकं सिरियसली कोरलं गेलं माझ्या मनावर की यार माझं शिक्षण होणार नाही. म्हणजे मी एवढा अभ्यास रोज करतो, एवढी सगळी मेहनत घेतो, माझं शिक्षण होणार नाही हे कसं व्हायचं. आणि मी तर स्वप्न इंजिनिअरिंग, MTech, PhD ह्या सगळे स्वप्न मी पाहतोय. आणि ते विचार चालू असताना प्रगती तर चालूच होती, अभ्यास चालूच होता.
मिड टर्मचा रिझल्ट लागला, पहिल्या 10मध्ये माझा नंबर आला, तरी मी विचार करायचो मी एवढा हुशार आहे तरी हा माणूस म्हणतो माझं शिक्षण होणार नाही. असं काय होणार आहे माझ्या आयुष्यात की माझं शिक्षण का होणार नाही. फर्स्ट इयर झाल्यानंतर मी आजारी पडलो. घरी आल्यावर सुट्ट्यांमध्ये मला टायफॉईड झाला तर थोडा वेगळ्या स्तरावर गेला. काही गोष्टींच्या बाबतीत मी थोडा बेशिस्त आहे, म्हणजे होतो म्हणजे त्या काळात. आता परिस्थितीने सुधारलो आहे. तर पथ्यपाणी काही मी पाळले नाही, तर त्याच्यामुळे टायफॉईड रिलॅप्स झाला आणि तो जरा जास्त सिरियस लेवलला गेला. तर डॉक्टरांनी सांगितलं की याला काही पाठवू नका, 1 वर्षाचा गॅप घ्या. माझ्या डोक्यात तेच विचार, माझं शिक्षण होणार नाही, कदाचित हीच ती पायरी आहे, इथेच माझं शिक्षणाची फाटाफूट होणार. नाही, मी जाणार म्हणजे जाणार, मी गॅप घेणार नाही, कशी परिस्थिती असो मी जाणार. आणि त्या भीतीने मी माझ्या तब्येतीशी कॉम्प्रोमाइज करून मी जळगावला गेलो. खूप पथ्य होती, मला मीठ खायचं नव्हतं, मला तिखट तेल काहीच खायचं नव्हतं. आणि ते मी न ऐकल्यामुळे मला 1-1.25 वर्ष बिगर तेला मिठाच्या भाज्या खाल्ल्या मी आमच्या मेसमध्ये. फक्त उकडलेली भाजी, त्यात मीठ नाही, त्यात तेल नाही, फोडणी नाही, जिरं नाही, काहीच नाही, फक्त उकडलेली भाजी खायची, त्याच्यात तूप नाही, काहीच नाही. तर ती जिद्द होती माझी, मी खाल्ली. मी 1 वर्ष मी बिगर मिठाचं जेवलो आहे, 1-1.25 वर्ष ऑलमोस्ट. बापरे. आणि पण मी गॅप नाही घेतला, कारण मला ती भीती वाटत होती की माझं शिक्षण तुटून जाईल. ते वाक्य इतकं कोरल्या गेलं होतं ना मनावर. कारण आपण आजही बघितलं तुम्ही तर समाजामध्ये ज्योतिषशास्त्राचा खूप पगडा आहे. आजही सर्व लीडिंग न्यूजपेपरमध्ये तुम्ही जर बघाल तर राशी भविष्य हा कॉलम असतो आहेच. आणि खूप लोक सकाळी ते वाचूनच घराबाहेर पडतात. आणि तिथे तुम्ही बघा इतकं जनरलिस्टिक लिहिलेलं असतं. आज मला सांगा, एखाद्या राशीच्या किती व्यक्ती असतील, आज जर नाशिक शहराचाच विचार केला तर मेष राशीच्या किती व्यक्ती असतील, सगळ्यांना सारखंच लागू पडेल का हो सगळ्यांच्या आयुष्यात? पण मग आपण त्याचा इतका पगडा जबरदस्त आहे आपल्याकडे. मी अशीही लोकं पाहिलीत की जी 5-5 न्यूजपेपरमधलं भविष्य वाचतात सकाळी आणि त्यावरनं आता एखाद्यात लिहिलं असेल आज तुम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात करू नये असं काहीतरी लिहिलेलं असेल, आणि आज मी जर काही नवीन करणार असेल तर कदाचित मी मागे येऊन जाईल, 1 पाऊल मागे जाईल, आणि खूप इम्पॅक्ट होतो त्याचा. अगदीच. तर माझ्याही मनावर त्यावेळेस तसाच इम्पॅक्ट होता की जे काही घडायचं त्याला रिलेट करायचो की माझं शिक्षण आता डिस्कंटिन्यू होणार. ही इतकी अनामिक भीती बसली होती. घटनाही तशाच घडत होत्या. होता नव्हता 3rd इयर संपलं, डिप्लोमा झाला, चांगले मार्क मिळाले, वर्गात 4था-5वा नंबर माझा आला होता. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला 2nd इयरला ॲडमिशन मिळेल हे अतिशय गणित फिक्स होतं. आणि मी पण थोडा रिलॅक्स झालो होतो की काही घडलं नाही आपल्या आयुष्यात, आपलं इंजिनिअरिंग आता होणार. आणि पुन्हा एकदम भयानक प्रसंग घडला. त्या काळात ॲडमिशन द्यायला फॉर्म जमा करायला मुंबईला जावं लागायचं. आता आज काय सारखं काही तिथे कॉम्प्युटर नव्हतं किंवा ऑनलाईन ॲडमिशन्स नव्हत्या. फॉर्म भरायचे आणि फिजिकली तो फॉर्म सेंट्रलाइज ॲडमिशन व्हायचे इंजिनिअरिंगच्या. 9 का 10च इंजिनिअरिंग कॉलेज होते, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. तो फॉर्म जमा करायला माटुंग्याला जावं लागायचं, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं मला आठवतं अगदी चांगलं. तर कोणीच नव्हतं सोबत. मी वडिलांना म्हटलं कोणी नाही तर काही फरक पडत नाही, मी जाणार. आणि कारण तो शेवटचा दिवस होता अर्ज भरायचा. मी निघालो सकाळी पंचवटी एक्सप्रेसनी मनमाडवरनं मी दादरला उतरलो. दादरला वेस्टर्न लाईनला आलो. मुंबई अननोन नव्हतं कारण माझी मावशी त्यावेळेस मुंबईत राहायची, तर तिच्याकडे जाणं येणं असायचं. दादर वेस्टर्न लाईनला मी लोकलची वाट पाहत असताना अचानक 4 लोक माझ्या भोवती आले. एकाने एक हळूच चाकू काढून माझ्या पाठीच्या जवळ लावला आणि मला बोलला तो की चुपचाप हमारे साथ चलो, नाही तो ये अंदर कर देंगे. अतिशय घाबरलो मी, काय समजेना. 16-17 वर्ष माझं वय त्यावेळेस, 18. आणि हातात फक्त एक कॅरी बॅग होती माझ्या, त्याच्यात माझे सगळे सर्टिफिकेट्स फाईल होती आणि अर्ज होता. मी थोडीशी झटापट करायला लागलो तर त्यांनी एकाने माझा हात पक्का पकडला आणि दुसऱ्या बाजूने मला दाबून म्हटलं की कुछ भी गडबड नहीं करना. आणि जोरजोरात बोलायला लागले की अरे क्या ऐसे घर छोड़ के आते क्या, भाभी से झगडा हुआ तो, भाभी तो माँ जैसी होती है. त्याच्यामुळे मी ओरडायचा प्रयत्न केला तर ही लोकांची संभाषणं अशी चालू माझ्याशी, चलो चलो घर, कल से भाभी ने कुछ खाया नहीं है, आणि असे करून ते मला ओढून घेऊन जायला लागले. सो आय वॉज किडनॅप्ड.
बाप रे. हां, माझं तिथे त्यांनी अपहरण केलं प्लॅटफॉर्मवरनं आणि मला ते बाहेर घेऊन गेले. बाहेर घेऊन गेल्यावर काय झालं की थोडंसं म्हणजे पुलावर गेल्यावर त्यांना तिकडनं एकाने सांगितलं की अजून गाडी आली नाही. सगळे ते हिंदीतच बोलत होते, अभि तर गाडी नाही आई, म्हणून ते मला परत खाली प्लॅटफॉर्मवर घेऊन आले. आणि मी बघतोय मला पोलीसवाला कोणी दिसेना, कोणाला ओरडून सांगावं तर तो चाकू मला दिसायचा. असं तो जवळजवळ 1 तास तो ते सगळं नाटक चाललं. आणि 1 तासाने काय झालं की त्यांना तिकडून इशारा केला एकाने की आली आहे गाडी म्हणून मला ते घेऊन निघाले लवकर. आणि त्यात थोडंसं डिस्टन्स क्रिएट झालं. समोरून एकदम अचानक लोकांचा लोंढा आला आणि मग मी त्यांना झटके देऊन पळायला लागलो. असं मग तो पाठलाग जवळजवळ अर्धा पाऊण तास या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर, असा तो खूप पळापळी झाली ती. समहाऊ आय कुड एस्केप फ्रॉम दॅट सिच्युएशन. मी दादर सेंट्रलला येऊन मग परत कल्याणला आलो. माझ्या मित्राची बहीण तिथे राहत होती, त्यांच्या घरी जाऊन मग त्या जिजाजींना घेऊन मी तो फॉर्म जमा केला. पण त्या गोष्टीचा खूप इम्पॅक्ट की तिची भीती बसली माझ्या मनात. त्याच्यानंतर मी 15 वर्ष मुंबईत गेलोच नाही. बापरे. तर ती इतकी भीती बसली माझ्या मनात की हे काय माझ्या आयुष्यात म्हणजे. आणि मग 2 दिवसांनी मी तिथे मुक्काम केला त्यांच्या घरी. आणि 2 दिवसांनी घरी आल्यावर मला ते खूप ती जी रनिंग जी झाली ती जीव घेऊन मी जे पळत होतो, तर मे बी ब्लिडिंग झाला असेल लंग्समध्ये किंवा काय. तर मी आजारी पडलो. भयंकर ताप, आवरक्ताची हागवण सुरू झाली. तर डॉक्टरांनी सांगितलं की याला बेड रेस्टची गरज आहे, सलाईन वगैरे लावून. आणि 7-8 दिवसांनी लिस्ट लागणार होती, यादी लागणार होती. तर वडील म्हटले तू आराम कर, मी जाऊन बघून येतो यादी, आणि तिथे नसेल तर दुसऱ्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला मी अर्ज देऊन येऊन जाईल पुण्यातले. आम्ही ठरवून ठेवले होते त्यावेळेस कॉलेजेस. सकाळी वडील निघाले, बॅग घेतली, माझे सर्टिफिकेट घेतले आणि अर्ध्या तासातच आमच्या शेजारी डॉक्टर जगताप राहायचे, त्यांच्याच घरी तेवढ्या एरियात त्या काळात एक फोन होता. त्या फोनवर फोन आला की सरांचं मुंबईला जाणं कॅन्सल झालं आहे आणि सर घरी येत आहेत. का घरी येत आहेत? तर बॅग चोरीला गेली बस स्टँडवरनं. त्या बॅगमध्ये माझे सर्व सर्टिफिकेट्स होते. बापरे. ती सर्व सर्टिफिकेट चोरीला गेली. म्हणजे ॲडमिशनचा, इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचा प्रश्न तिथे संपला होता. कारण विदाऊट सर्टिफिकेट ॲडमिशन्स कोणी देणार नाही. आणि मी अतिशय वीक असा अर्धवट याच्यात बेडवर पडलेला. त्यात ते डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं, मला वाटलं मला सलाईन लावायला वगैरे आले असतील किंवा इंजेक्शन द्यायला आले असतील. तर ते म्हटले की बाळा तू जरा मध्ये जा, आईला पाठव. मी कसला मध्ये जातोय, मला समजेना. मला भीती त्यावेळेस, मला हे विचारच नाही डोक्यात की काही झालं असेल. तर त्यांनी सांगितलं, मी दाराजवळच लपून उभा राहिलो. मला असं वाटलं की मला काही खूप मोठा आजार झाला का काय, कारण रक्त पडतं आहे, असं खोकललं तरी रक्त जातं आहे. तर ते सांगायला लागले की दादाचे सगळे सर्टिफिकेटची जी बॅग होती ती बॅग बसमधनं चोरीला गेली आहे आणि सर पोलिसांसोबत तिथे शोधायचा प्रयत्न करत आहेत. काही झालं तर येतील दुपारपर्यंत घरी. मला तिथेच चक्कर आली, मी पडलो. त्यांच्या लक्षात आलं की याने ऐकून घेतलं म्हणून. आईचा त्रागा सुरू झाला. फार मोठा शॉक होता तो माझ्यासाठी. तरी वडिलांनी जाऊन प्रयत्न केले, व्हाईस चान्सलरला भेटले, होईल का ॲडमिशन बघा, पोलीस कंप्लेंट. पण त्या काळात एवढी ऑनलाईन सिस्टीम नव्हती. त्यांनी सांगितले की 3-1 महिने तरी लागतील डुप्लिकेट सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स मिळायला. म्हणजे पुन्हा माझ्या डोक्यात तेच विचारायला लागले की नाही, आपलं शिक्षण संपलं. आपल्याला आपण जेव्हा जेव्हा शिकायचा काही प्रयत्न करू हे असं काहीतरी होणार आणि आपण शिकू शकणार नाही. पुन्हा तो ज्योतिषी माझ्या डोळ्यासमोर आणि ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर यायचं. अतिशय भयानक. साधारणतः 3-1 महिने लागले मला त्या शॉकमधनं बाहेर यायला. मग त्या काळात मी खूप पेंटिंग्स केल्या. वाव, म्हणजे तुम्ही पेंटिंग पण करतात? हो, चांगले स्केचेस करतो, पेंटिंगही बऱ्यापैकी करतो. कोणी काही शिकवलं नाही पण करतो. आणि मग ते पेंट वगैरे खूप कॉस्टली, ऑइल पेंट वगैरे असायचे. वडील म्हटले की एवढं आता आपण नुकतंच घर बांधले, शक्य नाही ते ब्रश आणि ते आणून द्या. तर माझ्याकडे फक्त 2 ब्रश होती आणि ॲप्कोलाईटच्या त्यावेळेस एशियन पेंट, ॲप्कोलाईट अशा छोट्या छोट्या डब्या यायच्या. डब्या बाटल्या नाही, डब्या ऑइल पेंटच्या, जो आपण लोखंडाला याला त्याला पेंट मारतो तो ऑइल पेंट. ओके. हां, मी त्या ऑइल पेंटच्या पेंटिंग्स काढल्या आहेत. बापरे. बरं. 5 रंग घेऊन आलो, काळा, पांढरा, निळा, पिवळा, लाल.
आणि त्यांच्यापासून मग ते त्यावेळेस 12-13 रुपयाला ती एक डबी मिळायची. आणि जुने ब्रश होते माझ्याकडे, कारण ब्रशची किंमत त्यावेळेस मार्केटमध्ये 35 आणि 30 रुपये होती. आज जी 350-400 रुपयाचे पेंटिंगचे ब्रश मिळतात. वडील म्हणले ते काहीच नाही, ते एवढं महागाचं काही आपल्याला शक्य नाही, तर तुला तुझं काय करायचं ते कर. मग कॅनव्हास नव्हता किंवा ते पेपर घ्यायचे नव्हते, तर मी भुशाचे हार्डबोर्ड येतात, त्या हार्डबोर्डवर वूड प्रायमर मारून आणि मी पेंटिंग्स केल्या आहेत. बऱ्याच घरांमध्ये त्या पेंटिंग्स आहेत, माझ्या घरीही आहेत. आणि मग त्यात थोडंसं मन रमवलं. 2-1 महिने 3 महिने झाल्यानंतर वडील म्हटले की काय तू आता किती दिवस, कारण डिप्रेशन ते वाढत होतं, जा पुण्याला जाऊन फिरून ये म्हणले. मग मी पुण्याला गेलो. काय करायचं पुण्याला जाऊन, तर भावाच्या हॉस्टेलवर 2-3 दिवस पॅरासाईट म्हणून राहायचं भाऊ, असं त्यावेळेस चालायचं थोडंफार, एवढं काही स्ट्रिक्ट चेकिंग नव्हतं. लहान भाऊ त्यावेळेस पुण्याला 11वी-12वीला होता. तर मला पिक्चरच्या शूटिंगमध्ये त्या काळात ही गोष्ट 87-88 सालाची, तर खूप चित्रपटांमध्ये धोबीघाट दाखवलेला असायचं. तर मुलांशी बोलता बोलता धोबीघाट पुण्यामध्ये आहे हे कोणीतरी बोलले, तर कुठे आहे, मला बघायचं आहे, काय असतो धोबीघाट. तर ते म्हटले जा तिकडे हडपसर रोडला एक आहे धोबीघाट. मग मी बसमध्ये, सिटी बसमध्ये विचारत धोबीघाट बघायला निघालो. तर चुकून 2 स्टॉप अगोदर उतरलं म्हणून पायी जात होतो. तर एक कंपनी होती तिथे, कॅस्को इंडस्ट्रीज नाव आठवते मला. आणि तिथे बाहेर बोर्ड लावला होता की वॉक इन इंटरव्ह्यूज चालू आहेत डिप्लोमाच्या मुलांसाठी. आणि त्या काळात नोकरीचंही खूप टेन्शन होतं, कारण 0 बजेट नावाचं एक संकल्पना आली होती 87 साली. डॉक्टर श्रीकांत जिचकर त्यावेळेस मंत्री होते. आणि ते 0 बजेट म्हणजे कुठेही शासकीय कामांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये कुठेही रिक्रुटमेंट्स होणार नव्हत्या. तर आमची स्वप्न त्यावेळेस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची काय असणार, तर MSEB वगैरे अशीच स्वप्न असायची. तर ते सगळ्या रिक्रुटमेंट्स बंद होणार आणि प्रायव्हेट कंपन्यांकडे ओढा जास्त होता. तर मी पाहिलं तिथे, आत गेलो मी, वॉक इन इंटरव्ह्यू. ते म्हटलं फाईल द्या. म्हटलं काहीच नाही माझ्याकडे. अरे पण तू जॉब साठी आला आहे, तर तुझे सर्टिफिकेट्स वगैरे. म्हटलं माझे सर्टिफिकेट सगळे चोरीला गेले. म्हणजे आम्ही कसं समजायचं तू डिप्लोमा होल्डर आहेस. कारण तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, त्या लेवलचे प्रश्न विचारा, आणि तुम्हाला वाटलं की मी सुटेबल नाही आहे तर तुम्ही मला हाकलून द्या, काढून द्या बाहेर, मी चालला जाईल. पण तुम्ही प्रश्न विचारा त्या लेवलचे, कळेल तुम्हाला की माझं नॉलेज जे आहे ते डिप्लोमाच्या लेवलचं आहे की नाही आहे. आणि चांगला तब्बल 45-50 मिनटं माझा इंटरव्ह्यू चालला. हां, मग त्यांनी पूर्ण घासून पुसूनच चेक केलं मला आणि लगेच मला सांगितलं की उद्यापासून तुम्ही कामावर रुजू व्हा. क्या बात आहे. आणि धोबीघाट राहिला बाजूला आणि माझ्या शिक्षणाला स्टॉपेज होऊन मी नोकरी जॉईन केली. नोकरी जॉईन केली तरी शिकणं हा तर हेच होतं फायटर, की नाही असं कसं, तो एक ज्योतिषी सांगतो म्हणून मी का शिकणार नाही. मग मी संध्याकाळचे क्लासेस जॉईन केले. त्यावेळेस मी राहायला सदाशिव पेठेत रूम घेतली भावाला जवळ, कारण भाऊ माझा SP कॉलेजला होता. आणि तिथून ती हडपसर रोडला आमची कंपनी होती, तिथं जायचं. आणि संध्याकाळी कंपनीतनं आलं की शिवाजीनगरला डेटा प्रो म्हणून एक कॉम्प्युटरची इन्स्टिट्यूट होती. तिथे मी डिप्लोमा इन PC आर्किटेक्चर, हार्डवेअरचा डिप्लोमा, ती भारतातली पहिली बॅच होती त्यावेळेसची. 87 साली त्यांनी सुरू केलेला जो डिप्लोमा होता ती पहिली बॅच होती. आम्ही 7च विद्यार्थी होतो. त्यातले काही कंपनी स्पॉन्सर होतो, किर्लोस्कर, टेल्कोमधनं स्पॉन्सर झालेले खूप सिनियर लोक 30-35शीतले, आणि आम्ही 3-4च जण होतो जो विद्यार्थी दशेतले होतो. तर मी तो कोर्स त्या काळात कॉम्प्युटरचा, कारण मला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही ऑलवेज आय बिलीव्ड ऑन दॅट, की तुम्ही जर वेळेसोबत काळासोबत स्वतःला अपग्रेड नाही केलं तर तुम्ही मागेच राहाल, कुठेतरी गर्दीत राहाल. पुढे जायचं असेल, गर्दीच्या पुढे राहायचं असेल तर तुम्हाला काळाचा हात धरून पुढे चालावे लागेल. तर तेव्हा मला जाणवत होतं की कॉम्प्युटर हे आपण शिकलंच पाहिजे. तर 87 साली मी कॉम्प्युटरचा कोर्स जॉईन केला, तो डिप्लोमा इन PC आर्किटेक्चर अँड मेंटेनन्स. SP कॉलेजमधून निघायचं, हडपसरकडे जायचं, नोकरी करायची, 5:30ला बस पकडायची, धावत पळत मी SP कॉलेजच्या समोर उतरायचो.
रूमवर जायचं, कपडे बदलायचे, कारण ते कंपनीतल्या याला ते सगळं तो वास असायचा. आणि हे त्यावेळेस ACच्या एन्व्हायरमेंटमध्ये सगळं कॉम्प्युटर्स असायचे. तर मग कपडे बदलायचे, परत यायचं, 4 नंबरची बस पकडायची टिळक स्मारक मंदिरासमोरनं. आणि याला आता सध्याचं संचेती हॉस्पिटल आहे ना, त्याच्यासमोर कुबेरा चेंबर्स आताही आहे. हां, त्या कुबेरा चेंबर्समध्ये आता खाली जे साडीचं दुकान आहे, हां, तिथेच डेटा प्रो इन्स्टिट्यूट होती. तर तिथे त्या क्लासला जायचं. आणि मग क्लास आमचे संपायचे 9:30ला, कधी 10:30ला आमचे क्लासेस संपायचे. मग तिथून चालत चालत मी डेक्कनला यायचो. मग उघडा असलं तर जनसेवात जेवण करायचं, नाही तर मग चालत चालत आपलं SP कॉलेजपर्यंत जायचं. काही मिळालं तर खायचं, नाही तर घरी रूमवर चिवडा ठेवलेला असायचा, चिवडा खाऊन झोपायचं. अशी तो काळ घालवला 1 वर्षाचा. त्या काळात मग डॉक्युमेंट्स वगैरे मिळाले मला 2-3 महिन्यानंतर. मग इंजिनिअरिंग करायचं हे तर फिक्स होतं. इंजिनिअरिंग करायचं, मग MTech करायचं, मग PhD करायची, डॉक्टरेट करायची, हे त्याच लहानपणापासूनचं ते स्वप्न होतं मला. त्या काय असेल त्या असो, PhD हे अट्रॅक्शन लहानपणापासूनच होतं. ते काही शास्त्रज्ञांच्या नावांसमोर डॉक्टर लिहिलेलं असायचं ना, ते असं वाटायचं की आपण पण तसं काहीतरी झालं पाहिजे. मग मी वाडिया कॉलेजला गेलो, जिथे पार्ट टाईम इंजिनिअरिंग चालायचं. आणि त्याच वेळेस काय झालं की वर्तमानपत्रामध्ये जाहिरात होती की डिप्लोमा झालेल्या लोकांसाठी इंडियन एअरफोर्समध्ये रिक्रुटमेंट होणार आहे. एअरफोर्स म्हटल्यावर फायटर एअरक्राफ्ट, विमानं, रडार आणि सगळं हायेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे एअरफोर्स वॉज अहेड ऑफ ऑल दी कंट्रीज टेक्नॉलॉजी. राईट. म्हटलं दिस इज बेस्ट ऑप्शन. मग मी फॉर्म भरला, परीक्षा दिली, सिलेक्ट झालो. आणि रिक्रुटमेंटच्या वेळेस जेव्हा माझी फायनल मुलाखत असते त्या रिक्रुटिंग ऑफिसरसोबत, त्यांनी माझे सगळे कागदपत्र पाहिले, माझ्या अचिव्हमेंट्स पाहिल्या, माझे रेकॉर्ड्स पाहिले. तो म्हटलं की वेडा आहे का तू, कुठं चालला एअरफोर्समध्ये टेक्निशियन म्हणून, यू गो अँड गेट ॲडमिटेड इन सम गुड इन्स्टिट्यूट, कम्प्लीट युअर इंजिनिअरिंग. मी म्हटलं नाही, मला तुम्ही ना काहीतरी वेगळा सल्ला देऊ नका आता, मला जायचं आहे, मला नवीन नवीन टेक्नॉलॉजीसोबत काम करायचं आहे, तुम्ही माझं ओके करा, मला जायचंच आहे. आणि अशा प्रकारे आणि त्यावेळेस मग मी बॉम्बेला गेलो, ते पण 2-2 लोक सोबत घेऊन गेलो. मला इतकी भीती बॉम्बेची की आता रिक्रुटमेंटला कॉटन ग्रीनला त्यावेळेस रिक्रुटमेंट सेंटर होतं, तर तिथे जायचं. तर मी 2 माणसं सोबत घेतले. वडिलांना सांगितलं मी एकटा जाणार नाही मुंबईला. मग ते 2-3 लोक सोबत घेऊन मला त्यांनी ते कॉटन ग्रीनला नेलं, तिथून ते परत सोडलं. आणि मग माझा 21 जुलै 1988ला मी एअरफोर्समध्ये भरती झालो. क्या बात आहे. म्हणजे ही नोकरी सोडून दिली. बरं. हां, पुण्यातली नोकरी सोडून दिली. तिथे मी 1 वर्षात क्वालिटी कंट्रोल इंजिनियर वगैरे झालो. आणि तिथेही खूप चांगल्या अचिव्हमेंट्स केल्या मी, म्हणजे ती लोक मला आजही लक्षात ठेवतात. आणि मग तिथून 20 वर्षाचा माझा जो एअरफोर्सचा कंपाऊंडच्या आतला काळ होता तो सुरू झाला. 21 जुलै 1988 ते 31 जुलै 2008. बाप रे. असा 20 वर्षाचा कालावधी होता. म्हणजे किडनॅपिंग, त्याच्यानंतर ते अचानक तुमचं सगळे सर्टिफिकेट चोरीला जाणं, तुमचं आजारपण, आणि परत पुण्यात तुम्ही येणं काय, आणि तुम्हाला अचानक नोकरी मिळणं काय. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंगचं काय झालं? इंजिनिअरिंगला नंबर लागला, पत्र आलं होतं. दोन्ही पत्र एकाच दिवशी आले. हां. की तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, ॲडमिशनला ह्या दिवशी या, ॲडमिशन घ्या. आणि त्याच दिवशी इंडियन एअरफोर्सचं पण पत्र आलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही फायनल रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट करायला कॉटन ग्रीनला ह्या दिवशी रिपोर्ट करा. मग तुम्ही कसं केलं? मी काय झालं त्यावेळेस, ती दोन्ही पत्र घेऊन वडील, कारण ती पत्र मालेगावला आली आणि वडील पुणे विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांचं सारखं विद्यापीठाला येणं जाणं असायचं. तर ते आले पुण्याला, माझ्या रूमवर आले आणि त्यांनी मला ती दोन्ही पत्र हातात दिली की असं असं करायचं. आणि त्यावेळेस माझे दोन्ही भाऊ 12वी पूर्ण करून, एकाला इंजिनिअरिंग करायचं आणि एकाला मेडिकल करायचं होतं. तर तिघं भाऊ जर आम्ही, आणि वडिलांचा पगार, आई एका प्रायव्हेट शाळेत 700-800 रुपयाच्या पगारावर नोकरी करत होती आणि ती पण खूप डेडिकेटेडली. माझ्या आईला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार आहे. अरे वा.
त्याच्यामुळे मला निर्णय घ्यायला खूप असा त्रास झाला नाही. पण कुठेतरी नंतर पुढे मला रिग्रेट होत होतं की मी जर पूर्ण चौकशी करून एअरफोर्समध्ये भरती झालो असतो तर कदाचित मी ऑफिसर म्हणून भरती झालो असतो, टेक्निशियन म्हणून. आय वुड हॅव जॉईन्ड एअरफोर्स इन द रँक्स अँड नॉट ॲज OR. बट दॅन माझी एअरफोर्सची 20 वर्ष खूप काही शिकवून गेली मला. एअरफोर्समध्ये जॉईन झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटरला गेल्यानंतर 5व्याच दिवशी मी माझ्या COकडे जाऊन उभा राहिलो, सर मेरे को घर जाना है. मैंने जो सोचा था वो ये है नहीं. सो सॅड. हां, आणि ही वॉज मराठी ओनली. ग्रुप कॅप्टन जोशी म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं, बघ नरेंद्र, मी पण तुझ्यासारखंच एअरफोर्स जॉईन केलं होतं, बट आय कम्प्लिटेड माय AMIM, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सची एक्झाम असते जी तुम्ही सेल्फ स्टडी करून देऊ शकता, विच इज इक्वॅलंट टू BE, बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग. तर त्याने सांगितलं की मी हे कम्प्लीट केलं आणि आय जॉईन्ड ऑफिसर्स रँक. सो यू ऑल्सो कॅन डू इट. तुझं एवढं छान अकॅडमिक्स आहे तर तू इथे ट्रेनिंग सेंटरमध्ये राहा, अभ्यास कर आणि त्या परीक्षा दे आणि तूही पास होऊन यू कॅन कम्प्लीट, यू कॅन परस्यू युअर ड्रीम्स. त्यांनी मला खूप मोटिवेट केलं. सो आय गॉट मोटिवेटेड and I left thought of leaving Air Force and I started concentrating on my studies. अभ्यास सुरू केला मी. पण त्याला काय म्हणतात ना की ती जी चक्र होती, जे त्या ज्योतिषांनी सांगितलं होतं, त्याचा पगडाही माझ्या मनावर होताच की आपलं शिक्षण खरंच संपलं आहे. डिप्लोमानंतर आपण शिक्षण सोडून नोकरीला लागलो आहे. आणि त्यांनी जे म्हटलं आहे, मग मी असं ना वेड्यासारखं असा हात बघायचो, येते का शिक्षण रेषा. त्यांनी मला दाखवलं होतं का अशी इथे असते, तर सुरुवात तरी होते का शिक्षण रेषेची. असं ते मला एक वेळ लागलो होतं. सकाळी उठलो की असा हात बघायचा आणि हातावर शिक्षण रेषा दिसते का, अजून कुठली रेषा दिसते. मी ज्योतिषशास्त्राची, पामिस्ट्रीची काही पुस्तकं रेल्वे स्टेशनवरनं वगैरे विकत घेतली, जिथे ती मिळाली तिथे, आणि ती वाचायला सुरुवात केली की काय म्हणजे आपल्या आयुष्यात काही घडू, आपणच शोधू. आता दुसऱ्या ज्योतिषाला हात नाही दाखवायचा, आता आपणच शोध. बराच अभ्यास केला मी त्याचा, भरपूर वाचले. म्हणजे मी बरंच सांगू शकतो तो अंदाज, कारण इट इज काय म्हणतं ना त्याला, प्रॉबॅबिलिटीवरचं ते सगळं सायन्स आहे. तर तो पगडा होताच. अभ्यासाला सुरुवात केली. होता करता ट्रेनिंग सेंटरमधनं परीक्षेच्या वेळेस आम्हाला इकडच्या परीक्षा तिकडच्या परीक्षा देता येत नव्हत्या. पोस्टिंग झाली. फर्स्ट पोस्टिंग माझी झाली आसाममध्ये, आसाम बंगाल बॉर्डरवर. अरे बापरे. गेलो आम्ही, आम्हाला माहीत नव्हतं, अननोन लोकेशन होतं. ट्रेनमध्ये आम्हाला वॉरंट वगैरे काढून बसवून दिलं आमचं ट्रेनिंग संपल्यानंतर, आणि आम्ही उतरलो त्या रेल्वे स्टेशनवर. छानसा एक ॲडव्हेंचरस लाईफचं जे लोक बघतात तुम्ही पिक्चरमध्ये, तो ट्रक येतो. मग आम्ही बॉक्स आमचे होते लोखंडी बॉक्स, ते त्या ट्रकमध्ये लोड केले. ट्रंक. हां, ट्रकच म्हणतात. ट्रंक ना. हां, ट्रंक आमची ती लोखंडी ट्रंक, ती त्या काळ्या रंगाची, त्याच्यावर लिहिलेलं असतं पांढऱ्या अक्षरांनी. ती ट्रंक टाकली ट्रकमध्ये, आणि त्या सगळ्यांमध्ये थोडासा मी दिसायला स्मार्ट आणि थोडा असल्यामुळे तो जो आलेला होता आम्हाला घ्यायला, त्यांनी मला पुढे केबिनमध्ये बोलवून घेतलं. तू मागे बैठो. मी पण एकदम साहेबासारखा जाऊन पुढे बसलो. आणि जे गाडी निघाली रेल्वे स्टेशनवरनं, आणि जे हातपाय गळले. 22-23 किलोमीटर जंगलात आम्ही प्रवास केला आणि आमच्या युनिटला आलो. मी विचार केला, शहराच्या जवळपास नाही, मला अभ्यास करायचा आहे, माझी इंजिनिअरिंगची पुस्तकं लागतील किंवा काहीच नाही. आमच्या युनिटच्या आजूबाजूला काही नव्हतं. मला अप्लाइड मेकॅनिक्स एक विषय आहे, त्याची परीक्षा होती आणि त्याचं पुस्तक घ्यायचं होतं. मी तिथे विचारला लोकांना की मला पुस्तक कुठे मिळेल. त्यांनी सांगितलं की इथून जे तुम्ही आलेत रेल्वे स्टेशनवरनं ते एक गाव आहे, आणि दुसरं गाव इथून 3 तासावर आहे, जिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 3 तासावर म्हणजे सिलिगुडी. ओके. तर तिथे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना, तर तिथे तुम्हाला पुस्तकं मिळते. डेअरिंग केलं मी एक दिवस, आणि मी माझी सायकल, काय गाड्या तर नव्हत्याच त्या काळात, तर माझी सायकल घेऊन मी जंगलातनं जे काही 22-23 किलोमीटर आलो होतो, ते 23 किलोमीटर सायकल चालवत गेलो पुस्तक घ्यायसाठी. बापरे. आणि रिकाम्या हाताने परत आलो, कारण इंजिनिअरिंग तो म्हणला इथे पुस्तकं, त्याच्या पुस्तकात इकॉनॉमिक्स, कॉमर्स वगैरेची होती, आणि त्याच्यासोबत मग काला जादू असे
भूत है क्या, भूत पिशाच की कथा आहे वगैरे अशी पुस्तकं जास्त होती त्याच्या दुकानात. अरे बापरे. आणि कॉलेजची पुस्तकं फक्त आर्ट्स कॉमर्स ची जी काही असतील सायन्सची ती इकॉनॉमिक्स वगैरे अशी आधुनिक भारत का इतिहास असे आणि बंगालीमध्येच होतं मॅक्सिमम. परत आलो मी त्याला म्हटलं ऑर्डर घे माझ्या पुस्तकाची. तो म्हटलं नाही आहे एक किताब कोण मंगवायगा ये वो आप सिलीगुडी जाऊ. अशा अवघड परिस्थितीत पुन्हा मला तो ज्योतिष आठवायचं. पदोपदी मला ते ज्योतिषाचं ते विधान आठवायचं की तुझ्या आयुष्यात शिक्षण होणार नाही, इम्पॉसिबल. कसं तरी एक पेपर दे, 2 पेपर दे, असं एक पेपर पास व्हायचा. पुढच्या वेळेस ज्यावेळेस परीक्षा असायची त्यावेळेस आमच्या काहीतरी एक्सरसाइज डिक्लेअर व्हायच्या आणि एक्सरसाइज डिक्लेअर झाली की सुट्टी बंद व्हायची, सुट्टी दिली नाही जायची. मग तो पेपरचा तो अटेम्प्ट वाया जायचा. असं हळूहळू काय झालं की आय वॉज गेटिंग डिप्रेस्ड. म्हणजे इवन एकदा मी निर्णय घेतला की काय अर्थ नाही या जगण्यात. तुमचं जिथे मन लागत नसेल किंवा तुम्हाला जर मनापासून वाटत नसेल की नाही इथे थांबू नये किंवा हे काम करू नये कारण ह्याचा परिणाम माझ्या शिक्षणावर होतो आणि ऑफकोर्स तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि एवढं तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे सायकलवर ते 3-3 तास कुठे जाणं असो किंवा काय ते एवढं तुम्ही केलं म्हटल्यावर ऑफकोर्स तिथे माणसाने कधी थांबू पण नाही. आपण असं म्हणतात की नाही ते सायकलवर जाण्याचं डेअरिंग केल्यामुळे मला 1 आठवडा एक्स्ट्रा ड्युटीची पनिशमेंट मिळाली होती. ओ बाप रे. कारण मी नियम तोडला होता एअरफोर्सचा. वी आर सपोज टू बी इन अवर कॅम्प बाय 4 o'clock आणि ते सायकलचा मला अंदाज आला नाही आणि मला यायला 6 वाजले संध्याकाळचे. आणि ईस्टर्न सेक्टरमध्ये सूर्यास्त हा 4:30-5च्या दरम्यान होऊन जातो. हो राईट. हां. आणि ते जे आमचं एअरफोर्स स्टेशन होतं दॅट वॉज सराउंडेड बाय जंगल, बक्सा टायगर रेंज ज्याला म्हणतो ना आपण. तर पूर्ण ते अरण्य अगदी घनदाट जंगल होतं. घनदाट जंगलातनं मी ती मोठी रिस्क घेतली होती. मला चूक नंतर लक्षात आली जेव्हा मी अर्धा रस्ता गेलो. त्याच्यासाठी तुम्हाला पनिशमेंट मिळाली असणार. अर्धा रस्ता गेलो मी तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपण खूप मोठी चूक करतोय. पण परत फिरायचं नाही, थोडा जिद्दी होतो, तो खोडकर स्वभाव येतो. पण सर ह्याच्यातनं दिसून येतं की तुमचं शिक्षणासाठी केवढी तुमची जिद्द होती की नाही मी जाणार म्हणजे जाणार. मग जंगलातला रस्ता का असो ना. त्या जिद्दीमागचं एक अदृश्य कारण हे होतं की जे ज्योतिषाला खोटं पाडायचं होतं की असं कसं काय तू सांगतोय की माझं शिक्षण होणार नाही, बुद्धी माझी, शरीर माझं, बरोबर आहे, मी काही निर्बुद्ध माणूस नाही आहे. तर त्यातनं मी ठरवलं होतं की नाही मला शिकायचं आहे, असं कसं काय नाही म्हणू शकतात. बरं ठीक आहे. त्यातनं मला एक जो खूप मोठा लेसन मिळाला तो हा आहे की आय शुड फोकस ऑन व्हॉट आय वॉन्ट टू अचीव्ह अँड नॉट ऑन टाईमलाईन. राईट. टाईमलाईनवर जर फोकस केलं ना तर देन आय बिकेम डेस्परेट. आणि हेच झालं मला सुरुवातीला. आणि हे अनुभवातनं शिकलो मी. असं नाही की मी कुठेतरी थिओसॉफिकल वाचलं म्हणून सांगतोय. हे मी अनुभवातनं शिकलो की मी टाईमलाईनला धरून चालत होतो. मी बघत होतो यार माझं वय 25 होत आलं आहे आणि माझं इंजिनिअरिंग होत नाही. माझ्या बरोबरीचे मित्र जे बाहेर आहेत त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे आणि माझं इंजिनिअरिंग होत नाही आहे. सो आय वॉज गेटिंग डेस्परेट. आणि त्या डेस्परेसीमध्ये आय थॉट की चला हे आयुष्य संपवून टाकू. आणि मी रात्री 1:30 वाजता माझ्या बरॅक्समधनं बाहेर पडलो. ते कंपाऊंडची तार वाकवून, कारण गेटमधनं बाहेर जाणं शक्य नव्हतं, कंपाऊंडची तार वाकवून मी त्यातनं बाहेर गेलो. आणि एक ना सिंगल रेल्वे लाईन जायची आमच्या एअरफोर्स स्टेशनच्या थोडंसं 200-400 मीटर अंतरावरनं. आणि त्या गाडीचा आवाज यायचा रात्री. किती वाजता ते कधीच नोटीस केलं नाही, पण रात्री एक गाडी जाते असा एक अंदाज होता. मी त्या रेल्वे लाईनकडे गेलो आणि आय स्टार्टेड वॉकिंग ऑन रेल्वे लाईन. डोक्यात एकच विचार, काय आपलं आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालं आहे, काय करायचं होतं आपल्याला, काय करतो आहे आपण, काय आपण ते विमान चे नट बोल्ट खोलतो आहे, काय करतो आहे, टेक्नॉलॉजी कोणी शिकवत नाही, टेक्नॉलॉजीत कोणी काम करू देत नाही, काय चाललं आहे आणि जाऊ द्या काही अर्थ नाही आहे जगण्यात. तर अशा विचारांच्या ह्याच्यात मी बाहेर पडलो. किर्र जंगल, चारही बाजूनी जंगल. त्या जंगलात त्या रेल्वे ट्रॅकवर चंद्राच्या प्रकाशात मी आपला चालतोय. काय माहिती नाही, त्या दिवशी गाडी झाली नाही. आणि मी चालत चालत बरंच अंतर गेल्यावर आहे कुठेतरी मला जाणीव झाली यार मी खूप अंतर आलो आहे पण गाडी काय येत नाही आहे. ह्या वेळात तर ती गाडी जायला पाहिजे. आणि मग मी घाबरायला लागलो. ते जेव्हा मला ते थोडंसं जाणवलं परिस्थिती, मी त्या विचारांच्या ह्याच्यात निघून तर गेलो. किती अंतर गेलो याची कल्पना नाही मला. पण मग मी परत फिरलो. आय शुड लीव्ह ना. वाय शुड मला कुठला अधिकारच नाही आहे हे सगळं संपवण्याचा. आय शुड गो ऑन द पाथ
ज्या बाजूला जातो आहे त्या बाजूला हे गेलं पाहिजे, माझं ध्येय मी लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणून मी परत फिरलो. आय कॅम बॅक टू माय बॅरॅक्स. माझ्या रूमवर येऊन परत झोपलो आणि त्या दिवशी मी हे केलं की नाही, हे काही असला उद्योग परत करायचं नाही. आपण बघू, जे होईल ते होईल. आज नाही होणार तर उद्या होईल, उद्या नाही होणार तर परवा. लेट अस फेस इट. आणि असं करत करत मग तो अभ्यास चालू ठेवला, कामं चालू ठेवली. इन बिटवीन घरच्यांचं प्रेशर वाढायला लागलं की लग्न करा लग्न करा. घरी घरच्यांना छान झालं होतं, कारण माझी पूर्ण फायनान्शियल हेल्प घरी होत होती. सो दे वेर हॅपी. आय वॉज इन माय जॉब. मला माहीत नाही मी आनंदी होतो की नाही, पण देन आय वॉज पुशिंग माय सेल्फ टुवर्ड्स माय गोल. स्वतःला मी पुश करत होतो. आणि मग अशात लग्न करा लग्न करा लग्न करा. माझी तयारी नसताना लग्न करायचा विचार सुरू झाला. मी टाळत होतो, माझं शिक्षण होऊ द्या मग लग्न करू. इन बिटवीन पुन्हा हा एक नाटकीय प्रकार आहे की माझी पोस्टिंग आली, नवीन युनिटला मी गेलो. आणि तिथे मला गेल्यानंतर काय झालं की त्या जंगलात असे विचित्र घटना घडायला लागल्या माझ्यासोबत, की ज्याला लोक भूत वगैरे असं हा प्रकार, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी. येस, पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, एक्झॅक्ट, करेक्ट वर्ड. तर त्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा मला अनुभव यायला लागला आणि तो अनुभव फार निगेटिव्ह होता. मला आवाज, बरं मी एका मानसशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा मुलगा, माझा या भूत वगैरे या संकल्पनांवर काहीही विश्वास नव्हता. म्हणजे तुम्ही मला रात्री 12 वाजता स्मशानात नेऊन बसवा, काही तिथं हे नाही. पण मला ना विचित्र अनुभव यायला लागले. आणि मग लोक मला सांगायला लागले की हेच, यालाच म्हणतात भूत किंवा यालाच म्हणतात ते पॅरानॉर्मल वगैरे. बिकॉज आय यूज टू शेअर माय एक्सपिरियन्सेस. बोलघेवडा स्वभाव असल्यामुळे मी माझे एक्सपिरियन्स सांगायचो. आणि रात्री अपरात्री कधी कधी मला ते इतकं जास्त व्हायचं की मला खूप भीती वाटायला लागली त्याची. माझ्या वडिलांचं म्हणणं पडलं की तू लग्न केलं नाही ना, ते आता तुझं एकळेपणा जास्त झाला आहे, तू लग्न करून घे आता. लग्न झाल्यानंतर साधारणतः 7-8 महिने छान आनंदात गेले, सोबत आम्ही राहिलो. आणि त्यावेळेस गणेशपूजा जवळ येत होती आणि महाराष्ट्र मंडळाचं चाललं होतं की एक आपण नाटक करूया. आणि नाटक करण्यासाठी अनुभव असलेल्यांपैकी मी एक होतो, कारण त्याच्या अगोदर मी बेंगलोरला ट्रेनिंग सेंटरला असताना मी नाटकात काम केलं होतं, 3 चोक 13. अरे वा. हा एक वेगळा पैलू आहे माझ्या आयुष्याचा. नाटकामध्ये सुद्धा काम केलेलं, मला अभिनयाची खूप आवड, अभिनयाची खूप आवड आहे. खूप आवडतं मला अभिनय करायला. आणि छोटे छोटे स्केट्स वगैरे करायचो आम्ही. तर कोणीतरी मला बघितलं त्या बँगलोरला आमच्या एअरफोर्सच्या कार्यक्रमामध्ये. तर त्यांनी मला विचारले की तू, आमचा प्रोफेशनल ग्रुप आहे आणि आम्ही नाट्यस्पर्धेत एक नाटक उतरवायचा प्लॅन करतो आहे, तर तू काम करशील का नाटकात. मग मी माझे कमांडिंग ऑफिसर त्यांची परमिशन वगैरे घेऊन त्या नाटकात मी 3 अंकी नाटक होतं, 3 चोक 13. मला वाटतं रत्नाकर मतकरींचं नाटक आहे 3 चोक 13, विनोदी नाटक आहे. आणि त्यांनी मला विचारलं की नाटकात काम कराल का. मी म्हटलं मी छोट्या छोट्या स्किट्समध्ये काम केलं आहे, पण नाटकात ॲज सच असं काही काम केलेलं नाही मी, आणि तेही एवढ्या प्रोफेशनल स्टेजवर. आहे ना, आपण करून घेऊ, तुझ्यात ते फ्लेअर दिसतं आहे आम्हाला. असे ते डायरेक्टर मॅडम होत्या, त्यांनी सांगितलं मला. मग आम्ही 3 चोक 13 नाटकाच्या प्रॅक्टिसचा नारळ फोडला. मग ते वातावरण माझ्यासाठी खूप असं ग्लॅमरस नवीन हे होतं. मग ते आतापर्यंत फक्त ऐकलं होतं की प्रॅक्टिसचा नारळ फोडणे काय असतं आणि ते ग्लॅमर वेगळंच एन्जॉय करत होतो मी त्या काळात. सगळ्यात, आणि नाटकातलं सगळ्यात तरुण पात्र मी होतो, त्याच्यामुळे मिळणारं अटेन्शन, तरुण मुलामुलींचं माझ्याकडे असलेला ओढा, माझ्याशी संवाद साधायला मिळणं, हा त्यांना एक छान भाग वाटायचा. मी पण एन्जॉय करायचो ते स्टेटस. नाटक केल्यानंतर एक्झॅक्टली मला आठवतं 5व्या दिवशी मला सडकून ताप भरला. आणि मी एकटाच होतो क्वार्टरमध्ये. माझ्या शेजारच्यांनी मला ॲडमिट केलं रात्री 2 वाजता. आणि तो मलेरिया प्रोन एरिया होता. तो ईस्टर्न सेक्टर जो आहे तिकडे मलेरिया खूप आहे. आसाम, बंगाल या भागामध्ये मलेरिया खूप असतो.
असं ताप चिल्ड्स वगैरे असले की ते पहिले मलेरियाची ट्रीटमेंट ब्लाइंडली सुरू होऊन जाते, तिथे वेळ वाया घालवत नाहीत. तर सुरुवातीचे काही दिवस त्यांनी मला मलेरियाची ट्रीटमेंट दिली, पण तरी ते काही कंट्रोलमध्ये येईना. 15-20 दिवस 25 दिवस असेच निघून गेले. मॅटर थोडं जास्त सिरियस झाला. मग त्यांनी मला तिथून इमर्जन्सीमध्ये आय वॉज शिफ्टेड टू कमांड हॉस्पिटल कलकत्त्याला, तिथे शिफ्ट केलं. आणि मी डिटोरिएट इतका झालेली होती माझी कंडिशन की मी अर्धा वेळ बेशुद्धच असायचो. खूप वाईट परिस्थिती होती. डोळ्यातनं रक्त वगैरे आलं होतं. माझ्या ब्लीड व्हेन्स असतात ना, त्या ब्लीड झालेल्या होत्या आणि काही कळायचं नाही मला, काही सुचायचं नाही. झोपेत अर्धवट गुंगीत बेशुद्ध अवस्थेत मी असायचो. मग त्यांनी ठरवलं एक दिवस, मला त्यांना असं वाटलं की मी बेशुद्ध आहे. माझ्या बेडच्या जवळ 5-6 डॉक्टर सगळे ते डिस्कस करत होते की वी डोंट थिंक नाव ही विल मेक इट. ही मे नॉट सर्वाईव्ह फॉर मोर दॅन 20 days असं एका डॉक्टरांचं वाक्य माझ्या कानी आलं. आणि त्यांनी सांगितलं की इसके फैमिली को और पेरेंट्स को बुला लो यहाँ पे और जल्दी बुला लो, टेलीग्राम भेजो. तेव्हा तर काही मोबाईल्स वगैरे काहीच नव्हतं. ट्रंक कॉल किंवा STD कॉल असायचे त्यावेळेस, आणि कॉल करून बोलवा. मग यांनी त्यांच्या डिफेन्सच्या प्रोसेसप्रमाणे टेलिग्राम पाठवले घरी. माझी मिसेस त्यावेळेस 6-7 महिन्याची प्रेग्नंट होती. तिला कळवलं नव्हतं त्यांनी पहिले माझ्या घरी कळवलं. आणि तोपर्यंत प्रयत्न चालू ठेवायचे म्हणून माझं बोन मारो बायोप्सी वगैरे करायचं ठरवलं. अशा प्रकारे तो एक मोठा एपिसोड होता. इट वॉज ल्युकेमिया इन दी फर्स्ट स्टेज. आणि वी फॉट टुगेदर. आई माझी, माझा लहान भाऊ जो त्यावेळेस मेडिकल करत होता, तो, हे सगळे 3 जणं तिथे आले आणि टुगेदर वी फॉट दॅट वॉर बाय गॉड्स ग्रेस. किंवा एक पॉझिटिव्ह माइंडसेट. माझ्या आईकडनं येणारे जे काही पॉझिटिव्ह व्हाईब्स असायचे, ती सांगायची की काहीच होणार नाही, तुला मी काही होऊ देणार नाही, चिंता करू नको. आणि 3-3.5 महिन्यानंतर आय कुड वॉक ऑन माय फीट. आणि 3-3.5 महिन्यानंतर मी माझ्या पायावर उभा राहिलो. आणि याची जे फक्त 25 दिवस डॉक्टरांनी सांगितलं होतं, जसं आपण मगाशी बोललो. 97 सालची ही गोष्ट आहे. आज त्या गोष्टीला झालेत. बापरे. हे मगाशी आपण जे म्हणत होतो की आपला पॉझिटिव्ह ऑरा आपलं अख्खं आयुष्य आणि तो दिवस आणि तो दिवसाचं पुढचे, म्हणजे त्या दिवसावर आपलं पुढचं आयुष्य ठरत असतं. आपण रोज पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसमध्येच राहायला पाहिजे. राईट. आणि मग तिथून जो मी उठलो तो मग मी परत काही बेड धरलं नाही. धरू पण नाही तुम्ही. आणि ती फाईट चांगली झाली. त्याच्यात माझा भाऊ जो आता नाही आहे या जगात, वी लॉस्ट हिम इन द लास्ट ऑक्टोबर. ब्लड कॅन्सरनीच गेला तो. मी माझा बोन मॅरो त्याला डोनेट केला होता. त्याचा ब्लड कॅन्सर क्युअर करायसाठी. वी कुड नॉट गेट सक्सेस इन दॅट. त्या प्रवासात तिथून मग बाहेर आल्यानंतरचं मी आणि अगोदरचा मी यात पूर्ण फरक आहे. पहिलेचा जो मी होतो तो फार कमी बोलणारा इंट्रोवर्ट होतो मी. माझे मित्र खूप कमी होते. खूप कमी मित्रपरिवार आहे. मित्रांमध्ये मी सहसा मिसळायचो नाही, कारण का तर माझे विचार पण मॅच व्हायचे नाहीत त्यांच्यासोबत. मला वाचनाची खूप आवड होती. तर मी मित्रांबरोबर बाहेर फिरण्याऐवजी पुस्तक वाचायला प्रेफरन्स द्यायचो. की मला जर एखादं पुस्तक मिळालं ना, तर मी मित्रांबरोबर बाहेर जायचं नाही आणि पुस्तक वाचत बसायचं. पुस्तक हेच माझे मित्र होते. पण मग ह्या माझ्या सगळ्या त्या 6 वर्ष लागले मला ती फाईट पूर्ण करायला. 6 years आय टूक ट्रीटमेंट. आणि त्या ज्या काही 7-8 महिन्याचा माझा तो हॉस्पिटलमधला स्टे होता, त्या स्टेमध्ये मी आमूलाग्र बदललो. म्हणजे मी जसा पूर्वी होतो तसा मी बिलकुल राहिलो नाही. माझी विचार करण्याची पद्धत बदलली, वागणं बदललं माझं. मी लोकांमध्ये जास्त राहायला लागलो.
एकटं राहण्यापेक्षा मला लोकांमध्ये राहणं पसंत करायला लागलो मी, की नाही हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे. ड्रास्टिक चेंज. इट वॉज अ ड्रास्टिक चेंज. हे आयुष्य एकदा मिळालं आहे ना, तर याचा पुरेपूर वापर झालाच पाहिजे. आय शुड नॉट लिव्ह फॉर माय सेल्फ. देर माइट बी फ्यू थिंग्स विच आय एम सपोज टू डू इन दिस वर्ल्ड, त्या मी केल्याच पाहिजे. आणि मला जेवढं करता येईल तेवढं मी केलं पाहिजे, आणि लोकांसाठी पण केलं पाहिजे. स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो. आणि तिथून मी माझं खरं सामाजिक आयुष्य सुरू केलं. माझा स्वभाव पहिले खूप भयंकर रागीट, मला सहन होत नव्हतं काही असं विचित्र गोष्टी, खूप चिडून जायचो मी. नंतर मी हळूहळू खूप शांत, माझी मिसेस पत्नी खूप शांत आहे आणि तिच्यामुळे अजून शांत झालो मी. आणि ते जे शिकवून गेलं मला ते आजारपण, त्याच्यानंतर मला कॅन्सर वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर मी जी लाईफ पाहिलं की खूप कॅन्सरशी फाईट करणारे पेशंट्स त्या वॉर्डामध्ये असायचे. मग मी एकटाच चालता फिरता अगदी ओके झालेला होतो, रिकवर झालेला होतो बऱ्यापैकी, आणि तरी मला सुटका नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की अजून 1.5-2 महिने तुला हॉस्पिटलमध्येच आम्ही ठेवणार, बाहेर सोडणार नाही, ट्रीटमेंट चालू राहील तुझी. तर मग मी सिस्टर्सला वगैरे हेल्प करायचो, बाकीच्या पेशंटला जीव घालणे. तिथे काही सैनिक यायचे ज्यांना लेह लडाखला पोस्टिंगला असलेले, ते बर्फ फ्रोस्ट बाईटमुळे गँग्रीन होऊन पाय कापावं लागायचे, हात ॲम्प्यूट करावं लागायचे, काहींचे कॅन्सर्स असायचे, तर ते किमोथेरपीमध्ये खूप त्रास होतो. तर त्यांना मग मी मदत करायचो, त्यांना खाऊ घालणे. म्हणजे टू दी एक्सटेंट कधी कधी खाऊ घालताना जर त्यांना एकदम नॉशॅटिक वाटलं आणि उलटी करायला लागले ना, तर ती उलटी जर कपड्यांवर अंगावर झाली तर ते सर्व सिस्टीम काढायला आणि ते खूप त्रास व्हायचा. मी ती उलटी त्यांच्या हातावर झेलायचो आणि मी तशीच मग चालत जाऊन तिकडे पॅनमध्ये टाकून हात धुवून सॅनिटाईज करून परत यायचो. तर ते सगळं जेव्हा त्या सिस्टर्स बघायच्या ना, तर त्या म्हणजे एक वेगळं बॉन्ड तयार झालं होतं ते सिस्टर्स आणि ते सगळे पेशंट्स. आणि मी ते लाईफ जेव्हा पाहिलं ना, माझी पूर्ण विचार, मला आता कशाचीच किळस येत नाही. आपल्या चुका समजून येण्यासाठी आपल्याला ठोकर लागणे, आपल्याला कुठेतरी अपयश येणे हे फार गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अपयश, आणि तुम्ही बघा ना आजकाल मी तुम्हाला सांगतो की जगातली जेवढी सक्सेसफुल लोक आहेत ती सर्व एका वेळेला अतिशय अपयशी झालेली होती, की अपयशाच्या सर्वात खालच्या स्तरावर गेलेली ती लोक आहेत, आणि तिथून त्यांनी ती भरारी घेतलेली आहे किंवा तिथून त्यांनी ती झेप घेतलेली आहे. कारण तेवढं अपयश एकदा चाकल्यानंतर आहे ना, त्याच्यापेक्षा वाईट या जगात काहीच होऊ शकत नाही. कॅन्सरच्या फाईटनंतर मग मी माझा दृष्टिकोन बदलला. मी तोपर्यंत ना माझी एअरफोर्सची नोकरी अशी खूप सिन्सिअरली करत नव्हतो. त्यानंतर मी झोकून दिलं म्हटलं हे एवढंसं विमान आहे, या विमानाची टेक्नॉलॉजी काय, पूर्ण शिकून घेतली. मला एअरफोर्समध्ये उस्ताद हा एक पद मिळालं होतं, अल्ट्रा स्किल्ड ट्रेन अँड डेव्हलप्ड पर्सन. वाव. स्किल लेवल आयडेंटिफाय करायचे होते. सो माय स्किल लेवल वॉज अल्ट्रा स्किल. तर दॅट वॉज दी हायेस्ट पॉईंट विच आय वॉज सपोज टू अचीव. अँड देन आय यूज टू ट्रेन पीपल. मग मला ती आवड निर्माण झाली शिकवायची, लोकांना ट्रेन करायची, मग ते सॉफ्ट स्किल्स असो, हार्ड स्किल्स असो. पण पॅरलली माझी फाईट चालू होती. कारगिल वॉर जेव्हा डिक्लेअर झालं ना, माझ्या हातात 1.5 वर्ष होतं माझी परीक्षा क्लिअर करायला, कारण टाईम फ्रेम असते. त्या वेळात आम्हाला 5 दिवस, जेव्हा टायगर हिल कॅप्चर झाली आणि टायगर हिल कॅप्चर झाल्यानंतर थोडं वातावरण शांत झालं, पाकिस्तानी सगळे आपण पळवून लावले आणि त्यांचे सगळे बंकर्स आपल्या ताब्यात आले, सगळं झालं आणि इट वॉज डिक्लेअर्ड ऑफिशियली की आपण वॉर हे किंवा त्याचे ऑपरेशन विजय आहे ते आपण जिंकलेलो आहोत. मग आम्हाला कळवण्यात आलं की प्रत्येकाला 5-5 दिवस आम्ही सुट्टी देऊ, तुम्ही इतक्या महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून दूर आहात, तर तुम्हाला कुटुंबियांना जाऊन भेटायसाठी 5 दिवसाची सुट्टी दिली जाईल. माझ्या डोळ्यासमोर माझी परीक्षा होती आणि माझे 3च पेपर बाकी होते. म्हणजे मी BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पूर्ण करायपासून फक्त 3 परीक्षा दूर होतो आणि माझा तो शेवटचा अटेम्प्ट होता. मला ते 3ही पेपर देऊन पास करणं फार गरजेचं होतं. खूप आम्ही विनंती केली इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सला की आम्हाला सेंटर बदलून द्या, हे बदलून द्या. मग मी आमच्या सरांना रिक्वेस्ट केली की सर मला घरी जायला नको, मला 3 दिवस सुट्टी वाढवून द्या, मला परीक्षा द्यायची आहे. पण ते जो शासनाचा आदेश होता त्याप्रमाणे फक्त 5च दिवसाची सुट्टी मिळाली. मी जिथे आमचं डेप्युटेशन होतं त्या ठिकाणाहून अहमदाबादपर्यंत 3 गाड्या बदलत आलो
अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये विदाऊट रिझर्वेशन बसून मी टाटानगरला कारण सेंटर माझं परीक्षेचं टाटानगरला होतं. बापरे. म्हणजे एक रात्र एक दिवसाचा प्रवास करून मी अहमदाबादवरून टाटानगरला आलो. बाहेरच्या त्या वॉश बेसिनजवळ न्यूजपेपर टाकून बसून तिथे वाचत पुस्तक वाचत अभ्यास करत आलो. हा एक प्रसंग खूप महत्त्वाचा आहे माझ्या आयुष्यातला. मला माहीत होतं की मला 3 पेपर द्यायचे आहेत, मी एकच पेपर देऊ शकणार आहे. 2 पेपर नाही दिले तर माझं संपलं, मी परत आयुष्यात इंजिनिअरिंग करू शकणार नाही. किंवा मे बी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सने मला जर परवानगी दिली एका वेगळ्या अटेम्प्टची तर ती मी घेईल, म्हणून मी तो पेपर द्यायला गेलो. म्हणजे माझा स्वभावच तसा घडला होता की शेवटच्या क्षणापर्यंत फाईट सोडायची नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा फायनली डिक्लेअर होईल की झाला नॉकआउट गेला आऊट, तोपर्यंत फाईट करत राहायची. माहीत असूनसुद्धा मी तो एक पेपर द्यायला गेलो. सकाळी 7:30-8ला मला आठवतं मी उतरलो स्टेशनवर आणि मी वेटिंग रूममध्ये जाऊन आंघोळ करू कारण तो त्याच्याजवळ बसून 3 गाड्या बदलत अहमदाबाद हावडा एक्सप्रेसमध्ये वॉशरूमजवळ बसून आलेलो. तो अंगाला पूर्ण घाण वास. तर तो म्हणून आंघोळ करावी म्हणून वेटिंग रूममध्ये जायला लागलं. तो वेटिंग रूम मला म्हणला की नाही तुमचं रिझर्वेशन नाही आहे, तुम्हाला अलाऊ नाही करणार वेटिंग रूममध्ये जायला, यू कॅनॉट यूज वेटिंग रूम, रिझर्वेशन पाहिजे म्हणलं वेटिंग रूममध्ये. मग काय करावं, तर मला समोर त्या 2 प्लॅटफॉर्मच्या मध्ये पाईपलाईन टाकलेली होती. ते ट्रेनचे ते नळ असतात ना, टाकी पाईप असतात वॉशरूम. मग मी सगळ्यात कोपऱ्यावरच्या पाईपकडे गेलो, बॅग ठेवली बाजूला, मस्तपैकी टॉवेल गुंडाळला आणि ते पाईप नळ उघडला आणि त्या पाईप खाली आंघोळ करायला लागलो. आणि ते कोणीतरी एका पोलिसांनी बघितलं, तो तिकडून चिठ्ठी मारायला. तो तिकडनं माझ्याकडे येईपर्यंत मी तसंच ओल्या अंगाने तसंच ते साबण लावलेलं जेवढी होती तेवढी पटकन धुतली आणि तसाच पळालो, लपलो तिकडे त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला, एका बाजूला लपलो, तिथे कपडे बदलले आणि त्याच बाजूनी बाहेर पडून सरळ परीक्षा केंद्रावर गेलो. कारण वेळ नव्हता, मला काही खायलासुद्धा वेळ नव्हता. मी काहीही न खाता, काही चहा न घेता मी पहिले पेपर दिला. पेपर देऊन जेव्हा माझ्या परीक्षा केंद्रातनं बाहेर आलो तर तिथे बिहारमध्ये तो कुल्हडमध्ये चहा मिळतो, तर त्याला म्हटलं मोठ्या कुल्हडमध्ये दे. आणि मोठ्या कुल्हडमध्ये चहा घेऊन एक पाव खाल्ला 1 वाजता आणि लगेच संध्याकाळच्या त्याच गाडीने हावडा अहमदाबादनी परत निघालो. कारण 5 दिवसाची सुट्टी होती. माहिती होते मला की मला 2 पेपर देता येणार नाहीत आणि हे 2 पेपर नाही दिले तरी माझं इंजिनिअरिंग पूर्ण होणार नाही. पण कुठेतरी एक मी आशा ठेवून राखायचो की मी जाईल, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या ऑफिसला जाईल, मी त्यांना सांगेल, मी त्यांना माझी परिस्थिती एक्सप्लेन करेल आणि त्यांनी परवानगी दिली तर कदाचित माझं इंजिनिअरिंग पूर्णही होईल. तेवढे होप्स ठेवून मी ती परीक्षा दिली. बट आय डिड नॉट गो टू मीट माय यंग चाइल्ड. छोटंसं बाळ होतं घरी आणि मिसेस होती, त्यांना भेटायला नाही गेलो मी. नंदुरबारला तर इतकी इच्छा झाली होती की उतरून मालेगावला चाललं जावं, काय होईल 2 दिवस आपल्याला ॲब्सेंट घोषित करतील आणि त्याची पनिशमेंट मिळेल, पण माझं पिल्लू तर पाहून गेल मी. पण मग मी उतरलो नाही गाडीतनं, मी तसंच बसून राहिलो खंबीर मनाने की नाही आपने को ऐसा कुछ नाही करना है. आणि सरळ मी परत माझ्या युनिटला जाऊन रिपोर्ट केला. अँड देन आय टोल्ड माय ऑफिसर, जे टेक्निकल ऑफिसर होते त्यांच्याशी माझे चांगले रिलेशन, त्यांना सांगितलं मी असा उद्योग केला. ते म्हटले की वेडा माणूस आहे, सारे बायकोला मुलीला भेटून आला असतं, काय परीक्षा देत बसलं. म्हटलं नाही सर, तुम्हाला माहिती नाही परीक्षा देणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मी माझं स्ट्रगल सांगायचा उद्देश हा आहे की आज मला ते जेव्हा दिवस आठवतात की त्या मी कशी ती आंघोळ केली असेल आणि काय कुठल्या याच्याने मी ते भारावलेलं असेल, पण मी त्यातनं घडत गेलो. ॲक्च्युली माझा स्वभाव जो आहे तो पक्का होत गेला. माझी ॲक्सेप्टन्स लेव्हल ही वाढत गेली की ठीक आहे अपयश आलं तरी चालेल, पण प्रयत्न सोडायचे नाही, करत राहायचं. आणि मग मोठा टर्निंग पॉईंट आला. शेवटची काही वर्ष राहिली होती एअरफोर्सची आणि आय गॉट अ चान्स टू गो टू तिरुपती बालाजीला जायचा एक चान्स मिळाला. मी आणि माझे 2 मित्र आम्ही पोहोचलो तिरुपतीला रात्री 11:30-12:15. म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे हा. आणि त्या पायऱ्यांवर बसून मी खूप रडलो. मंदिराच्या समोर मला सुचे ना की आपण काय करतोय, काय चाललंय आपल्या आयुष्यात. गेलं इंजिनिअरिंग, कारण इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सनी परमिशन नाकारली. पोस्टिंग अशी मिळत नाही की जिथे मी जाऊन शिक्षण घेईल.
माझ्या बरोबरीच्या मित्रांनी चांगल्या पोस्टिंग मिळाल्यामुळे त्यांनी BE पूर्ण केलं, त्यांचं MTech पूर्ण होत आलं आहे आणि मी त्यांच्यापेक्षा हुशार अभ्यासात असून मागे राहिलो आहे आणि खूप रडलो मी. आणि देवाला एकच विनंती केली की मी खरंच जर खूप चांगली काही कामं केली असतील माझ्या आयुष्यातनं, मला एक चान्स दे, एकच चान्स दे मला, की ज्या चान्सने मी प्रूव्ह करून दाखवीन स्वतःला. आणि खरंच मला देवाने ती माझी विनंती किंवा माझे जी काही पॉझिटिव्ह वाईब्स होत्या त्या वाईब्स तिथपर्यंत गेल्या आणि माझी पोस्टिंग नाशिकला आली. क्या बात आहे. आणि नाशिकला पोस्टिंग आल्यानंतर मी पहिले घरात सामान लावलं आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात जाऊन मी माझ्या PGDBMला ॲडमिशन घेतलं. म्हटलं सोड आता इंजिनिअरिंगचा नाद, आपल्याला ज्या क्षेत्रात शिक्षण करता येईल त्या क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचं. तर पण शिक्षण सोडायचं शिक्षण सोडायचं नाही, मला PhD करायची. मग मी PGDBM केलं. वा. PGDBM करून MMS केलं, मास्टर्स इन मॅनेजमेंट सायन्स केलं नाशिकमध्येच. आणि मग मी PhDच्या मागे लागलो. तर पुन्हा माझी बदली झाली. देवाने एक चान्स दिला होता. देवाने एक चान्स दिला, मी माझी मास्टर्स डिग्री केली. अँड वेन आय डिक्लेअर्ड माझे मास्टर्सचा जेव्हा रिझल्ट आला आणि मी जो माझ्या वडिलांना सांगितला की बाबा मी 2004 साली, विचार कर, माझी मास्टर्स डिग्री 87ला माझा डिप्लोमा झाला, तिथून 4 वर्ष 91ला माझं इंजिनिअरिंग झालं असतं, 91 ते 93 माझं PG झालं असतं. म्हणजे जे 97-98ला माझी PhD पूर्ण झाली असती ती मी 2004ला केली. ओके. 2004ला माझी मास्टर्स डिग्री झाली आणि मी वडिलांना जाऊन सांगितलं, मालेगावला गेलो मी ओझरवरून आणि सांगितलं बाबा मी PG झालो, आता तुम्ही तुमचं दुःख दूर करा. कारण ते स्वतःला ब्लेम करत होते की माझ्यामुळे या मुलाचं शिक्षण, घराच्या जबाबदाऱ्या आणि माझ्यामुळे याचं शिक्षण राहिलं अपूर्ण, ते सर्टिफिकेट चोरीला नसते गेलं माझ्या हलगर्जीपणामुळे, तर हा शिकला असता. मी याला बोललो नसतो की 2 भावांचं शिक्षण कसं करायचं, तर हा शिकला असता आणि यांनी नोकरीचा मार्ग नसता पत्करला. ते स्वतःला ब्लेम करत होते. मी त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्ही तुमचं ब्लेम करणं बंद करा, तुमचा मुलगा आज पोस्ट ग्रॅज्युएट झाला आहे, शिक्षणाचं महत्त्व काय ना ते तुम्ही मला विचारा. आज मी ज्या पदावर आहे, आज मी ज्या पोझिशनला पोहोचलो, एवढ्या लवकर पोहोचलो, जर मी शिक्षण नसतं घेतलं तर मी कदाचित नसतं पोहोचलो. पण डेस्टिनी जी होती ती मी खेचत त्या दृष्टीने एफर्ट्स करत तिथपर्यंत आणली. मग परत पोस्टिंग आली, तिथे जाऊन ट्राय केला PhDला, नाही झाला, परत इथे आलो. इथे आल्या एअरफोर्स सोडल्यानंतर जेव्हा नाशिकला आलो तर माझ्या हातात पुन्हा पत्र होतं नोकरीचं, चांगल्या पगाराची नोकरी नाशकातल्या इंडस्ट्रीमध्ये मला मिळाली होती. मग मी गेलो, माझे गुरु आहेत डॉक्टर मोरे, त्यांना मामासाहेब मोरे म्हणतात सगळे, महात्मा गांधी विद्या मंदिरचे आता जॉईंट सेक्रेटरी आहेत. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं की मला गाईड करा, मला माझं ध्येय आहे PhD करायचं. म्हणजे PhD करायचं असेल तर यू कम इन टू ॲकॅडमिक्स आणि तू खूप छान शिकवतो, तू इथे लेक्चर्स घ्यायला. मी लेक्चर्स घेत होतो या मधल्या काळामध्ये. माझे MMS झाल्यानंतर मला जेव्हा शनिवार रविवार जेव्हा मला सुट्टी असेल त्या दिवशी मी त्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन ते विषय शिकवायचो. तर तू छान लेक्चर्स घेतो, तू यू कम इन टू ॲकॅडमिक्स, यू विल बिकम अ गुड टीचर आणि PhD पण होईल, विषयांशी जोडलेला राहशील. इंडस्ट्रीत गेला तर PhD होणार नाही. मग माझं ध्येय, मी 8,000 रुपये कमी पगारावर शिक्षकाची नोकरी पत्करली, इंडस्ट्रीची नोकरी जाऊ दिली. म्हटलं त्यांना कळून दिलं मी येऊ शकत नाही. म्हणजे पैसा वॉज नॉट अ क्रायटेरिया फॉर मी, इट वॉज माय ॲम्बिशन टू कम्प्लीट माय PhD. माझ्या नावासमोर डॉक्टर ही पदवी लागली पाहिजे. आणि मग आनंद यायला लागला टीचिंगमध्ये. दिस इज वन ऑफ द मोस्ट नोबल प्रोफेशन. म्हणजे इथे ना मला झोप शांत लागते राहतं. मी कोणाशी खोटं बोलत नाही, मी कोणाचं वाईट करत नाही, जे करतो मी सर्व चांगलंच करतो आहे, समाजासाठीच करतो आहे. त्या समोरच्या व्यक्तीच्या, समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला रागवलं तरी मी ते त्याच्या भल्यासाठीच रागवत असतो. एखाद्या टीचरला रागवलं तरी ते त्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्या टीचरने चांगलं करावं याच्यासाठी रागवत असतो. म्हणजे मी जे करतो आहे ते मी खूप प्रामाणिकपणे करतो आहे आणि मला आनंद यायला लागला. तर मी तोच विचार केला की जर मला या कामात आनंद येतोय ना तर मनी डझंट मॅटर. कामात आनंद हवा, कामात आनंद. जिथे आनंद नसेल तिथे आपण नाहीच काम करू शकत. मन नाही करतात ना, खूप लोक करतात, खूप लोक पैशासाठी करतात फक्त नोकरी, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो, त्यांना पैसाच पाहिजे असतो. राईट. पण मग ते आनंदी नसतात आयुष्यात. त्यांच्या आयुष्यात खूप इश्यूज असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात. आणि आनंदासाठी काम केलं तर तुमच्या आयुष्यात काही इश्यू नसतात.
काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतच नाहीत खरं म्हणजे. खरं. आणि त्याच्यामुळे दुःख नसतात, आनंदी असतात आणि तुमच्या अपेक्षा कमी असतात. कमी अपेक्षा ठेवल्याने सुद्धा खूप आनंदी राहतो माणूस. यूड एक्सपेक्ट लिस्ट, यू एन्जॉय मोस्ट. आणि मग शिक्षण क्षेत्रात मी झोकून दिलं स्वतःला. मग माझे गॉडफादर मला भेटले, त्यांनी मला शोधून काढलं, मला माहिती नाही त्यांनी माझ्यात काय पाहिलं आणि मला त्यांच्याशी कनेक्ट होता आलं. ती ऑफर मिळाली, त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. एक जबाबदारी टाकली, ती सार्थपणे पार पाडली. दुसरी जबाबदारी टाकली, ती सार्थ. आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये एका माणसाचा हात कधीच नसतो, हे एक मी सांगतो. तुम्हाला जोपर्यंत टीम चांगली मिळत नाही, तुम्हाला जोपर्यंत चांगली लोकं तुमच्यासोबत काम करायला टीममध्ये भेटत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही नाही काहीच करू शकत. आणि टीम भेटल्यानंतर तुम्हाला त्या टीमला गाईड करणे, त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना काम करण्याची काय म्हणतात त्याला, अधिकार देणे, काम करण्यासाठी त्यांना मोटिवेट करणे आणि त्यांच्या हातून ते करून घेणे आणि जेवढं जमेल तेवढं स्वतः करून दाखवणे. आय फर्मली बिलीव्ह सक्सेसफुल लीडर तोच होतो हू लीड बाय एक्झाम्पल. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की खूप सारे लीडर्स हे त्यांच्या कुठल्या तरी सपोर्टने म्हणा एखाद्या पदावर पोहोचतात, पण त्यांना जर तुम्ही एका पदावर असाल तर तुमच्या खाली जेवढी लोक काम करतात ना, ते प्रत्येक काम तुम्हाला आलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही त्या व्यक्तीला गाईड करू शकत नाही. तुम्हाला ते स्वतः पहिले जमलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा फर्म बिलीवर आहे मी, कारण मी एक एक पायरी वर चढत गेलो आहे. मी प्रत्येक काम स्वतः करून पाहिल्याशिवाय दुसऱ्याला सांगतच नाही. सो आय फर्मली बिलीव्ह दॅट इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल लीडर, यू मस्ट अंडरस्टँड दॅट यू शूड लीड बाय एक्झाम्पल. तुम्ही स्वतःवर ते सिद्ध केलं पाहिजे, तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. नाही तर तुमच्या तोंडावर गोड बोलतील, तुमच्या पाठीमागे म्हणतील की काय याला स्वतःलाच काही येत नाही, काय दुसऱ्याला शिकवतं. असा प्रकार खूप ठिकाणी होतो. आणि मग तिथे तो लीडर म्हणून स्वतः काही काळ सक्सेसफुल होतो, नंतर तो फेल होतो. सस्टेनेबिलिटी नसते त्याच्यात. आणि ती सस्टेनेबिलिटी जर पाहिजे असेल तर लीडर हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. लीडर मस्ट हॅव अ नॉलेज ऑफ एव्हरीथिंग दॅट ही इज डुईंग. त्याशिवाय तो सक्सेसफुल लीडर होऊ शकत नाही. असं करत करत मी अशोकामध्ये एक एक पायरी. मी अशोकाला जॉईन झालो तेव्हा हे कॉलेज कोणालाच माहिती नव्हतं. आज ते कॉलेज अशोकातलं एक नंबर आहे. पूर्ण टीम त्याच्यात काम करते. आणि आमचे जे चेअरमन आहेत अशोक कटारे, त्यांचं जे व्हिजन आहे, त्यांची जी थॉट प्रोसेस आहे, कुठेतरी मला असं वाटलं की ही माझी पण त्याच प्रकारची थॉट प्रोसेस आहे. त्यांच्याबरोबर सचिव आहेत आमचे श्रीकांत शुक्ला सर, त्यांची थॉट प्रोसेस तर एकदम मॅच होते. ते अशोक कटारिया सर शुक्ला सरांना त्यांची सावली मानतात. त्या दोघांचं गायडन्स मला मिळत असतं. त्याच्यामुळे मग आणि तेवढा विश्वास ते माझ्यावर टाकतात. आणि टाकलेल्या विश्वासाला तर आपण कधी तडा जाऊ देत नाहीत. आणि तडा जर गेला तर तो दुभंगतो. आणि तो विश्वास अजून सार्थ आहे. ती ताकद मिळते, ती एनर्जी मिळते आणि एक एक प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करतो. वा, खूप छान सर. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. म्हणजे तुमची शिक्षणाबद्दलची चिकाटी असो, तुमची कॅन्सरवर मात असो, तुमचं ते इंजिनिअरिंग कंप्लीट करण्यासाठीचे सगळे प्रयत्न असो, म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगावं असं वाटेल की प्रत्येकाने शिक्षण करणं किती महत्त्वाचं आहे हे सरांनी त्यांच्या ह्याच्यातनं पटवून दिलं. मग परिस्थिती कुठलीही असो, कुठल्याही परिस्थितीतनं तुम्हाला का जावं लागो ना. तर सर जाता जाता काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? मी एकच सांगेल की कुठलीही गोष्ट ग्राह्य धरून चालू नका. फ्लेक्झिबिलिटी ठेवा. नथिंग इज परमनंट इन लाईफ. बी पॉझिटिव्ह. अगदी पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार करून एक एक पाऊल पुढे टाका. गोल काय आहे त्याची क्लॅरिटी ठेवा की आपल्याला काय करायचं आहे, काय अचीव करायचं आहे, आणि त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत राहा. मग आज एक पाऊल टाकलं, कदाचित पुढची 2 महिने तुम्हाला एकही पाऊल टाकायला मिळणार नाही. याचा अर्थ असा नाही की सोडून द्या. 2 महिन्यांनी एक पाऊल परत टाका. वेळेचं बिलकुल बंधन बांधू नका. वेळेचं टेन्शन घेतलं तर माणसाला बऱ्याच वेळा डिप्रेशन येतं की ह्या वेळात माझं गोल होत नाही आहे. होईल, आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल. पण तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत राहा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न करा. प्रामाणिक प्रयत्न केले तर खरंच यश हे तुम्हाला नक्की मिळेल. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. वा, खूप सुंदर सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या इथे आलात, तुमचं मौल्यवान वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी खूप धन्यवाद.
माझ्याकडनं धन्यवाद. ॲक्च्युली मी असं खूप काही केलेलं नाही मोठं नाही. काम, पण मला बोलवलं आणि माझे विचार माझी बडबड ऐकून घेतली. सर, खूप सुंदर जीवन प्रवास आहे आणि मी तर म्हणेन प्रत्येकाने सरांसारखं व्हावं असं प्रत्येकाने, म्हणजे मी प्रत्येकाला सांगेन की सरांसारखं व्हावं आणि सरांचं एक एक्झाम्पल जसं त्यांनी ठेवले सेट करून सगळ्यांसमोर, की ती लेगसी सगळ्यांनी पुढे न्यावी असं मी सगळ्यांना आवर्जून सांगेल. आणि थँक्यू सो मच. बघत राहा आमचं द ऑरेंज पॉडकास्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.